जंतर मंतरवरील आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांना घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। मात्र विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल न केल्याने राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन केलं। एफआयआर दाखल न करण्याचा आदेश पोलिसांना असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। एफआयआर दाखल होईपर्यंत ठिय्या सोडणार नाही असा इशाराही राहुल गांधींनी दिलाय। हमें बताया जा रहा है कि देखिए ऊपर से ऑर्डर आया है, एफआईआर नहीं हो सकता है। सिंपल सी बात है, जब तक एफआईआर नहीं होगा तब तक हम यहां से नहीं हिलने वाले हैं। एफआईआर, डीडीआर और जो इन्वेस्टिगेटिव ऑफिसर है उसका आप नाम हमें बता दीजिए, हम चले जाएंगे। हम सिर्फ इस परिवार के लिए न्याय मांग रहे हैं और हमें बताया जा रहा है कि हिंदुस्तान में युवा पर गोली चलाई जा सकती है। दिखाइए, यहाँ दिखाइए, युवा पे गोली चलाई जा सकती है, मगर आंख दिखाइए, गोली चलाई जा सकती है, मगर इस देश में अमित शाह की होम मिनिस्ट्री, दिल्ली पुलिस के लोग न्याय नहीं दिलवाने देंगे। दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन मध्ये राहुल गांधी यांचं 1.5 ते 2 तासांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। जंतर मंतरवरती ज्या विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करून तपास करण्यात यावा या मागणीसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि साहिल ज्याच्यावरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता तो विद्यार्थी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन मध्ये 1.5 ते 2 तासापासून धरणे आंदोलन देताना पाहायला मिळते। दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या बाहेर आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। मात्र या विद्यार्थ्यांना आणि या लोकांना आंदोलनकर्त्यांना राहुल गांधी यांच्यासह उचलण्याची तयारी पोलिसांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। ही जी गाडी आहे माझ्या बाजूला, तर या गाडीमधून या लोकांना घेऊन जाण्यात येणार आहे, कारण या गाडीच्या समोर थेट जो कॉन्वॉय आहे तो देखील लागण्यात आलेला आहे। पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिव्हिल ड्रेस मधील पोलीस देखील या ठिकाणी हजर आहेत आणि ही जी पोलिसांच्या गाड्या आहेत त्या गाड्यांमधून राहुल गांधी यांच्यासह या आंदोलकांना नेण्याची तयारी पोलिसांनी केलेली आहे। साधारण 1.5 ते 2 तासापासून हे आंदोलन जे आहे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन मध्ये सध्या सुरू आहे। आता हे आंदोलन किती वेळ चालतं की दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन करताना राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना ज्या पद्धतीने पोलिसांनी उचललं होतं त्याच पद्धतीने उचलून या ठिकाणून नेलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राहुल गांधी यांचं धरणे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि पोलीस या ठिकाणी या आंदोलकांना उचलण्याची पूर्ण तयारी करताना पाहायला मिळतात। गाड्या आलेल्या आहेत, पूर्णपणे पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हे आंदोलन किती वेळ चालतं की गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल गांधी या ठिकाणून जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे।